नमस्कार मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत आणि अनुदान मर्यादा काय आहे या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मत्स्य संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेततळे व योग्य ते पाणी उपसा साधन पंप संच असणे बंधनकारक आहे। सदर घटकाअंतर्गत शेततळे किंवा पाणी उपसा साधन या बाबीकरिता अनुदान देय राहणार नाही। शेततळ्यातील माशांच्या वयोमानानुसार खाद्य व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे। अस्तरीकरण केलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन केल्यास तळ्यातील पाण्याचे गुणधर्म, तापमान, सामू इत्यादी सतत बदलत असल्याने शेततळ्यातील पाणी शेतीसाठी वापरून शेततळ्यात नवीन पाणी भरण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील। मत्स्य बीज खरेदी करताना लाभार्थ्यांनी नजीकच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासकीय मत्स्य बीज केंद्राकडून अथवा लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांच्या जबाबदारीवर खाजगी मत्स्य बीज केंद्राकडून मत्स्य बीज खरेदी करावे। शेततळ्यात मत्स्य संवर्धन केल्यावर उत्पादित माशांच्या विपणनाची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील। तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे तर 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना, अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने लाभ देय। ज्या शेतकऱ्यांकडे सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे आहे अशा शेतकऱ्यांना लाभ देय। इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ देय राहणार नाही आणि शेतकऱ्यांकडे पाण्याचा साठा किमान 8 ते 10 महिने असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी अनुदान मर्यादा काय आहे तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी व महिला आर्थिक मापदंडाच्या 60% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 60% यापैकी जे कमी असेल ते। सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी आर्थिक मापदंडाच्या 40% अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 40% यापैकी जे कमी असेल ते। तर मित्रांनो, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या योजनेसाठी पात्रता निकष व अनुदान मर्यादा होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।